Yes. Hello, students. Welcome to the classes for Assistant Municipal Commissioner, which has been advertised by Navi Mumbai Municipal Corporation. मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सहाय्यक आयुक्ताच्या पदाची जी जाहिरात नवी मुंबई महानगरपालिकेने काढलेली आहे, त्या अनुषंगाने आज आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 याविषयी काही माहिती पाहणार आहोत. माझं नाव अंबरीश पटणीगिरे. मी नवी मुंबई महानगरपालिकेमधूनच अतिरिक्त आयुक्त या पदावरून सेवानिवृत्त झालेलो आहे आणि माझ्याकडे अनेक क्वालिफिकेशन आहेत. त्याच्यामध्ये माझी PhD लॉ मध्ये आहे. आज मी तुम्हाला एकदम थोडक्यात माहिती देणार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ची. पहिलं आपण ह्या अधिनियमाचा थोडा बॅकग्राऊंड बघू. आता नवी मुंबई महानगरपालिका जी आहे ही ह्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेली आहे. कायदा कुठला? महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. आता हा कायदा, हे जे नाव आहे हे रिसेंटली आले, जे 12ला आलं, 2012ला. ह्याच्या अगोदर या कायद्याचं नाव होतं मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949. आता शासनाने ह्याचं, या कायद्याचं नाव, पहिलं नाव काय होतं? मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949. हे का बदलण्यात आलं? आता हे जे नाव दिलंय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, हे मीच दिलेलं आहे जेव्हा मी शासनामध्ये नगर विकास खात्यामध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून प्रतिनिधित्व. आता हे बेसिकली आम्ही नाव का बदललं? महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारचे कायदे होते. एक म्हणजे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, हा सर्वात जुना कायदा आहे आणि तो फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेलाच लागू आहे. आणि दुसरा कायदा होता नागपूर महानगरपालिका अधिनियम, तो होता 1948चा आणि तो कायदा फक्त नागपूर महानगरपालिकेला लागू होता. आणि तिसरा कायदा होता जो मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949. महाराष्ट्राचे उर्वरित त्यावेळेस जे 24 महापालिका होते, त्या 24 महापालिकेसाठी तो हा कायदा लागू होता. आता 3 कायदे लागू असल्या कारणाने आम्ही असा निर्णय घेतला शासनाने की ह्याच्यातला एक कायदा रिपील करावा आणि महाराष्ट्रात फक्त 2 कायदे असावेत. त्यामुळे नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948 याला रिपील करण्यात आला. रिपील करण्याचा अर्थ आला म्हणजे काय? रिपील हा कायद्याचा शब्द आहे. रिपील म्हणजे तो कायदा शासनाने विड्रॉ केला. त्याच्यातले काही महत्वाचे प्रोव्हिजन्स होते जे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम मध्ये नव्हते, ते ह्या मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमामध्ये इन्क्लूड करण्यात आले, म्हणजे समाविष्ट करण्यात आले. आणि ह्या कायद्याला नवीन नाव देण्यात आलं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. सर्वांना या कायद्याचं मी आता बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे. आता 1949 नव्हता हा, 2012ला कायदा आला, हे नाव आलं. परंतु हा मूळ कायदा कुठला आहे? 1949चा. तर सध्या मी 2023ला रिटायर्ड झालो आणि आता फादर एग्नल लॉ कॉलेजला डायरेक्टर आहे. अजून दुसऱ्या संस्थांवर पण डायरेक्टर आहे आणि टीचिंग ही माझी हॉबी आहे. माझ्या मते आपण असिस्टंट कमिशनरची परीक्षा देणे वेळेस माझे प्रत्येक जर लेक्चर तुम्ही बारकाईने अटेंड केले तर तुम्हाला पूर्ण पेपर सोपा जाईल, ही माझी गॅरंटी आहे. 5 पदाची जाहिरात झालेली आहे. 5 पदाच्या जाहिरातीकरिता रिटर्न टेस्ट होणार आणि मुलाखत होणार. तर आपण या कायद्याविषयी बघू. मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949, आता ब्रॅकेटमध्ये लिहिलंय बघा, ऍक्ट नंबर LIX ऑफ 1949. याचा अर्थ हा कायदा 1949चा 19वा कायदा आहे. म्हणजे ऍक्ट नंबर जो आपण म्हणतो त्या वर्षी कुठल्या क्रमांकाचा ऍक्ट पास झाला, तो होता 19 नंबर. ह्याचा अर्थ ह्याच्या पूर्वी 18 ऍक्ट 1949 रोजी पास झालेले आहेत. अजून झाले असतील, पण हा कायदा जेव्हा आला तो हा 19वा कायदा आहे जो 1949 मध्ये पास झाला.
तर माझ्या मते मी तुम्हाला पूर्ण ऍक्टचं नाव, त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये जे लिहिलेलं आहे ते सुद्धा सांगितलं. आता या ऍक्टचं ऑब्जेक्टिव्ह काय? ओके, या ऍक्टचं ऑब्जेक्टिव्ह, या ऍक्ट मार्फत महापालिका निर्माण केली जाते किंवा घोषित केली जाते शासनाकडून, म्हणजे त्याला म्हणतात एस्टॅब्लिशमेंट. आणि ती घोषित केल्यानंतर त्याला चालविण्याकरिता जे कुठले पद लागतात ते या कायद्यामध्ये नमूद आहे, म्हणजे त्याला म्हणतात एस्टॅब्लिशमेंट. नंतर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटना, की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कशी ही कायदा बनवलेला आहे. आता महापालिका अस्तित्वात येण्या अगोदर त्या क्षेत्रामध्ये नगरपालिका असते. आता मी त्याविषयी जाणार नाही, नगरपालिका किती असतात, अ ब कडक. आज आपला इंट्रोडक्शनचा विषय आहे, नंतर मी आपण याच्यावर बोलू. पण नवी मुंबई महानगरपालिकेमधलं एक गोष्ट सांगतो तुम्हाला, इथे नगरपालिका नव्हतीच, इथे होती ग्रामपंचायत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही एकमेव महापालिका अशी आहे जी ग्रामपंचायतीतून थेट महानगरपालिका झाली. आता ते होण्याकरिता ह्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि ते प्रोव्हिजन म्हणजे क्षेत्रातली लोकसंख्या जेव्हा 3 लाखापेक्षा जास्त होते तेव्हा त्या क्षेत्राकरिता महाराष्ट्र शासन महानगरपालिका ची स्थापना करू शकते. ठीक आहे, म्हणजे जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात आली नवी मुंबई, ही कधी आली? 1 जानेवारी 1992 रोजी. आणि पॉप्युलेशन किती होतं? 3 लाखापेक्षा जास्त. 3 लाखापेक्षा कमी असेल तर शासन महापालिका घोषित करत नाही. तर मी नवी मुंबई बद्दल सांगितलं. त्याच्यानंतर पॉवर काय आहेत, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे ड्युटीज काय आहेत, हे सर्व या कायद्यामध्ये नमूद आहे. आणि हा कायदा जो आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, हा पूर्ण महाराष्ट्रात लागू आहे, ग्रेटर मुंबई सोडून. म्हणजे बृहन्मुंबई सोडून वगळून हा पूर्ण महाराष्ट्राचा कायदा लागू आहे. आता हा कायदा जो आहे हा नागरिक क्षेत्राकरिता शासन करण्याकरिता एक फ्रेमवर्क तयार करतो. त्या फ्रेमवर्क अंतर्गत कर येतो, पाणीपट्टी कर, मालमत्ता कर इत्यादी. आपण डिटेलमध्ये बघू नंतर. त्याच्यानंतर प्लॅनिंग म्हणजे नगररचना, योजना आहे. नंतर प्रशासन, जे आयुक्त आणि महापालिका करते. आता या कायद्याचे की एस्पेक्ट्स काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ओके, या कायदा पूर्ण महाराष्ट्रावर लागू होतो, पण तो लागू होतो कुठे? फक्त नागरी क्षेत्रामध्ये, अर्बन एरिया, रुरल एरियामध्ये नाही, गाव क्षेत्रांमध्ये लागू होत नाही, कारण तिथे ग्रामपंचायत असतात, नगरपालिका असतात. तर आता एकूण 28 महानगरपालिका आहेत. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन, या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये म्हणजे प्रशासनामध्ये, प्रशासकीय कामामध्ये महापालिकेचा रोल काय? आता किती अथॉरिटीज आहेत ते मी तुम्हाला या कायद्यात सांगतो. अथॉरिटी म्हणजे प्राधिकरण. 4 प्राधिकरण या कायद्यामध्ये आहेत. ठीक आहे, सर्वात श्रेष्ठ प्राधिकरण म्हणजे महापालिका, ज्याला आम्ही कॉर्पोरेशन म्हणतो. दुसरं म्हणजे स्थायी समिती, त्याला आम्ही स्टँडिंग कमिटी म्हणतो. हा जो स्टँडिंग कमिटी आहे ना, हा महापालिकेचा आर्थिक कणा आहे. तिसरं म्हणजे प्रभाग समिती, म्हणजे वॉर्ड कमिटीज म्हणतो. चौथं ही आहे, ही अथॉरिटी आहे, ही म्युन्सिपल कमिशनर आहे, म्हणजे महापालिका आयुक्त. असे 4 प्राधिकरण. मी प्राधिकरण का म्हटलंय? कारण की या कायद्याने या 4ही प्राधिकरणाला नमूद केलेलं आहे आणि हे प्रत्येक महापालिकेत अस्तित्वात असतात. त्याचबरोबर त्यांचे आर्थिक अधिकार काय हे पण या कायद्यात नमूद आहे.
आता महापालिका म्हणजे सदस्य, आपल्याला लोकांमधून सदस्य निवडायला लागतात. मग कसे निवडायचे? आता रिसेंटली महापालिकेच्या निवडणुका झाल्या 29 महापालिकेच्या. या 29 महापालिकेच्या निवडणूक होण्याकरिता प्रभाग रचना करावी लागते, आणि त्या प्रभाग रचनेतून किती सदस्य निवडायचे या कायद्यामध्ये नमूद आहे. मिनिमम 3 आणि अधिक 5 आणि सर्वसाधारण 4. इलेक्शन जेव्हा आपण डील करू या कायद्यात, त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा. त्याच्यानंतर या कायद्यामध्ये कुणाकुणाचे काय काय कर्तव्य आहेत ते देखील नमूद केलेलं आहे. म्हणजे महापालिकेची कर्तव्य काय? वॉटर सप्लाय, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, रस्ते दुरुस्ती इत्यादी. आता हे कर्तव्य जोपर्यंत त्या कायद्यात नमूद नाही तोपर्यंत महापालिका ते कर्तव्य पार पाडू शकत नाही. आपल्याला कायद्यामध्ये दिसेल काय काय कर्तव्य आहेत महापालिकेची. त्याच्यानंतर आर्थिक अधिकार काय काय. पाणीपट्टी वसूल करायचे अधिकार आहेत का? हो. मालमत्ता कर आकारायचे अधिकार आहेत का? हो. अंदाजपत्रक बनवायचे अधिकार आहेत का? हो. हे अधिकार कुठे आहेत? हे कायद्यामध्ये आहेत. कायद्यामधल्या अधिकाराशिवाय, जे महापालिकेच्या कायद्यामध्ये आहेत त्याशिवाय महापालिका कुठलाही अधिकार वापरू शकत नाही. आता ह्याच्यात जी अमेंडमेंट झाल्या, जे बदल झालाय तो 24-25 ला पण झालेला आहे. तर मी तुम्हाला आज या महापालिकेबद्दल एक छोटीशी माहिती दिलेली आहे. ओके, छोटीशी माहिती. आणि माझ्या मते हा कायदा समजताना मी तुम्हाला असा समजवणार हा कायदा, तुम्ही एकदा माझा व्हिडिओ लेक्चर ऐकलं ना की तुम्हाला रिटर्न टेस्ट मध्ये अडचणच येणार नाही. माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझे प्रत्येक लेक्चर व्यवस्थित अटेंड करा. कारण की नवी मुंबई महानगरपालिकेतच मी ऍडिशनल कमिशनर म्हणून रिटायर झालो. मला महापालिकेची पूर्ण माहिती आहे नवी मुंबईची. त्यामुळे माझे लेक्चर आपल्याला एकदम सोयीचे जातील आणि सोपे जातील. तर मी सर्वांना ऑल द बेस्ट देतो आणि रिक्वेस्ट करतो की लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, जेणेकरून आपला परीक्षेच्या अगोदर थरो अभ्यास होईल. सर्वांना पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करतो, अभिनंदन करतो आणि विशेष म्हणून हे सांगतो की अभ्यास जर केला तुम्ही 100% परीक्षा पास होणार. धन्यवाद.